ऐकलं का? चहा घ्या. दमाना चहा चालेल. हो. चहा बरोबर खायला आणू का काही? पान आण. चहा बरोबर पान? चहा बरोबर पान नाही हो. दमा आधी चहा पितील मग पान खातील. बरं बरं. जशी तुमची मर्जी. हा. दिवटे काय म्हणतात? दिवटे? कोण दिवटे? हे तुमचे चिरंजीव बोके. अहो बोके काय, एकच तर आहे. तुम्हाला माहिती आहे मी कुणालाही एकेरी संबोधत नाही. बरं बरं. हळूहळू. मला काय म्हणायचंय, तुम्ही जरा विश्रांती घ्या ना. दमा काय 80चे नाही. दमांना अवकाश आहे जायला. असं बोलू नका हो. तुमच्या आधी की नाही मीच जाईन, कारण मला सवाष्ण जायचंय. मी छपाई कारखान्यात जाण्याविषयी बोलत होतो. नाही ते तुम्ही जा कुठेही, पण मला तुमच्या आधीच जायचंय. वर कुठे? टिळकांकडे? नाही, स्वर्गात. तुम्ही स्वर्गात जाल असं तुम्हाला का वाटतं? तुम्हाला नाही का वाटत तसं? नाही, तुमच्या वागणुकीवरून तुम्ही नरकात जाल असं मला वाटतं. शक्यता जास्त. मग तुम्हाला जर वाटतंय तर तसंच असेल. बर. आणि त्यांना सांगा जरा. कुणाला? बोक्यांना. काय? म्हणावं नीट वागा. बर, सांगे. दमा, लवकर लवकर चहा घ्या आणि कामाला लागा. नानी, हे बरे मला सांगतात की नीट वाग म्हणून. मग नीट वागावं. मग आधी त्यांना सांग नीट वागा म्हणून. अरे काय बिघडलं त्याच्यामध्ये? माझी काही चूक नाही, काही नाही, बदलून काढतात मला नेहमी. तू काही झिजत नाहीस? प्रश्न झिजण्याचा नाही आहे नानी, मला नाही ग वकील व्हायचंय. अरे बाबा आधी हो तरी मग बघू. मी झिजेन, पण देशासाठी झिजेन. माझं शरीर पोलादी आणि मन सोन्यासारखं आहे. असं कोण म्हणतं? मीच. तू. बर. हे बघ बाबा, त्यांनी तुला सांगायला सांगितलंय की तू नीट वाग. मी तुला सांगते की नीट वाग. आता तुझं तू ठरव. नीट वागायचं का नीट वागायचं का नीटच वागायचं? म्हणजे नीटच वागायचं. हा. म्हणजे नाहीच म्हणजे वकिली भांडणं. अगो बाई, आणि तेव्हापासून यांना मिलिटरीत जायचं होतं तर? हो ना, यांच्या मनातून बोक्यांनी वकील व्हावं असं होतं. अगो बाई हो. म्हणजे वकिली झाले नाहीत आणि मिलिटरीतही गेले नाहीत. हे कसं काय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.